नमस्कार, वेलकम टू आवर चॅनल रिअल पीपल रिअल अचीवमेंट्स. आज आपल्या बरोबर लाभलेल्या आहेत आपल्या सारिका झोमटे मॅडम. आत्ताच्या वेळेले सो आपण जाणून घेऊया त्यांच्याबद्दल, त्यांच्याच तोंडून. येस सारिका मॅडम. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही मला या तुमच्या चॅनलमध्ये इन्व्हाइट केलं. मला तितकं केपेबल समजलं की म्हणजे की माझ्या लाईफची स्टोरी इतरांपर्यंत पोहोचावी. सो मनापासून थँक्यू सो मच. माझं नाव म्हणजे इंट्रोडक्शन पासून स्टार्ट की बाबा माझं नाव सारिका तुकाराम झोमटे. मी आपल्या इथे नेरळ जे आहे तिथून 9 किलोमीटर अंतरावरती देवपाडा म्हणून गाव आहे, तिथे ते माझं माहेर आहे. सो तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली. सो माझं 1st to 4th एज्युकेशन हे तळेगाव येथे झालं. तिथे माझं पूर्ण बालपण गेलं. त्यानंतर थोडंसं लाईफमध्ये चेंज आला, थोडासा ट्विस्ट आला. घरामध्ये फॅमिलीचा थोडंसं एक इश्यू झाला. मग मला थोडंसं नाही हेल्थवर थोडंसं मेंटली इरिटेशन झालं. त्यानंतर आम्ही गावाकडे पुन्हा आलो. त्यानंतर आम्ही आमचं म्हणजे माझं 5th to 7th सगळं एज्युकेशन माझ्या गावाला झालं. आज मी खूप प्राऊड फील करते की म्हणजे आज अचीव करून या लाईफमध्ये आज माझ्या पायावर उभी आहे आणि आज तुमच्यापर्यंत बोलू शकते. सो तिथून एक गावामधून आलेली सारिका आज लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांमध्ये मिळून मिसळून त्यांच्यासोबत बोलणं किंवा त्यांचे प्रॉब्लेम समजून घेऊन त्यांना ॲडवाईस करणं इथपर्यंत पोहोचली आहे. सो थँक्यू सो मच की तुम्ही मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू सारिका मॅडम. हे तर तुम्ही जे सांगितलं ते एक टिप ऑफ द आईसबर्ग आहे. आम्हाला थोडं जास्त माहिती हवी आहे. आम्हाला हवी आहे की आमच्या जे सारिका झोमटे होत्या नेरळमधून आलेल्या आणि आज ज्या सारिका झोमटे आहेत, ज्या लाईट ऑफ लाईफ ट्रस्टमध्ये काम करत आहेत गेले 12-13 वर्ष, त्यांची जर्नी काय होती, तुम्ही कसे इथपर्यंत पोहोचला, तुम्हाला काय प्रेरणा काय होती की तुम्हाला वाटलं की तुम्ही नर्स बनावं. सो त्या हायलाईट्स आम्हाला थोड्याशा सांगा, तुमच्या लाईफच्या हायलाईट्स. नक्कीच. जर इथे येण्यापूर्वीची जर सारिका जर पाहायला आपण गेलो तर नक्कीच त्यावेळी ज्या खेडेगावात मी वावरले तिथे माझे होप्स नव्हते की मी खरंच शिकून पुढे जाईल. कारण की 7th पर्यंत अपेक्षा होती, 10th पर्यंत बाबा की बाबा 10वी पर्यंत आपण शिकू शकतो, पुढचं काय. कारण की घरची जी परिस्थिती होती ती खूप हालाकीची होती. 10वी मध्ये पप्पा एक्सपायर झाले. आमचं नेरळला दुकान आहे छोटंसं. पप्पांनंतर जबाबदारी सगळी दादावरती आली. सो पुढच्या अपेक्षा थोड्याशा नव्हत्या की बाबा खरंच एज्युकेशन मिळेल पुढे. बट खरंच सांगायला फील खूप प्राऊडली मला होतं की मला लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट सारख्या संस्थेने त्यावेळी 8th स्टँडर्डमध्ये असताना हेल्प केली. एज्युकेशनमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी थोडंसं सपोर्ट केलं आणि त्यांच्या आधारामुळे मी लाईफमध्ये पुढे जाऊ शकले. मी माझं 10वी पर्यंत करिअर केलं. 12वी पर्यंत छान कॉमर्समध्ये केलं. माझ्या दुकानाच्या शेजारीच हॉस्पिटल होतं. सो PSC तिथे जवळ होती, तर नेहमी येताना जाताना ती PSC मध्ये लोक दिसायची. तर थोडंसं एक कुठेतरी हेल्थकडे ओढ लागली. आणि तेव्हा खरं बोलायचं तर ॲज अ नर्स म्हणून व्हावं, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला लोकांना सेवा देता येते, प्लस नाही बाहेर कुठे जाऊन करता आलं पण आपल्या घरामधून आपण लोकांना देऊ शकतो. ही एक त्याच्यातून प्रेरणा जागृत झाली. आणि नंतर मग मी 12वी नंतर डिसाईड केलं की आपण नर्सिंगमध्ये गेलं पाहिजे. त्यानंतर नर्सिंगमध्ये जाण्यासाठी मग कुठे कॉलेज, मग ते सर्चिंग चालू झालं. त्यामध्ये हेल्प मिळाली की बाबा इथे ते कॉलेजेस आहे, तिथे ॲडमिशन घेतलं. माझं नर्सिंग मी वुमन इंडिया ट्रस्ट पनवेल येथे आहे तिथे कंप्लीट केलं. फर्स्ट टाईम मी पहिली विद्यार्थिनी होती की एका खेडेगावातल्या मुलीला बाहेर जाऊन राहण्यासाठी परमिशन मिळणं, तिथे जाऊन तिचं करिअर करण्यासाठी. कारण की घरातून बाहेर जाणं हे मुळातच मान्य नव्हतं की मुलींना कसं का तुम्ही शिकताय, पुढे जाऊन काय करणार आहात, नाहीतरी गावातून बोललं तर दोन्ही वांडी तेच करणार. बट तेव्हा जो दादाने सपोर्ट केला, तेव्हा जे दादाने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं, त्याचा परिणाम आज आहे की एक सारिका स्वतःच्या पायावर उभी आहे. येस, खूप छान वाटलं ऐकून सारिका मॅडम की तुम्ही खूप जास्त स्ट्रगल्स मधनं बाहेर पडलात, बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केलात आणि आज तुम्ही नर्सिंग केलं. ते केव्हा केलं? माझं नर्सिंग कंप्लीट झालं 2009 आणि 12च्या याच्यामध्ये. तेव्हा जेव्हा नर्सिंगला होते तो हार्डली 1.5 इयरचा कोर्स होता. तिथेही मला खूप म्हणजे की प्राऊड फील होतं सांगायला
की तिथे जेव्हा मी फर्स्ट इयरला होते तेव्हा माझ्या पूर्ण बॅचमध्ये मी फर्स्ट आली होती. त्यामुळे मला थोडंसं एज्युकेशनमध्ये अजून हेल्प झाली की मला स्कॉलरशिप मिळालं. आणि त्या स्कॉलरशिपचा फायदा असा की जी फी म्हणजे दादाला भरायला लागत होती त्याच्यात थोडंसं कन्सेशन मिळालं. 6 महिन्याची माझी पुढच्या इयरची फी माफ झाली होती. तर ते एक मला खूप छान आणि म्हणजे की माझं मोठं अचिव्हमेंट होतं माझ्यासाठी. कारण की जे मंथली पैसे लागायचे त्याच्यामध्ये थोडंसं मिळणं. सो तिथून नंतर नर्सिंग माझं कम्प्लीट झालं 2012 मध्ये. आणि प्राऊड मला फील होतं की माझ्या इथेच मी ज्या संस्थेमध्ये शिकली होती तिथेच एक फिरता दवाखान्याचं पथक चालू झालं. आणि मला तिथे संधी मिळाली की बाबा मला ज्यांनी शिकवलं त्यांना मला पुन्हा काहीतरी देणं आहे, मी त्यांच्यासाठी काहीतरी करावं, म्हणून मला तिथेच जॉबला लागण्याची संधी मिळाली. आणि मी तिथे आज गेले 12 वर्षापासून तिथे कार्यरत आहे. सो छान. हे तुमची जर्नी तर खूपच प्रशंसनीय आहे आणि अनकॉमन सुद्धा आहे. कारण देवपाडा आजही अशी जागा आहे जिकडे इंटरनेट कनेक्शन नाही आहे, कनेक्टिव्हिटी खूपच कमी आहे, ट्रान्सपोर्टेशन जर्नी ही फारच डिफिकल्ट आहे आजही, आणि ही तर खूप जुनी गोष्ट आहे. सो तुम्ही लाईट ऑफ लाईफमध्ये नर्स म्हणून लागलात, ते कधीपर्यंत तिथे होतात किंवा कसं आहे तुमची जर्नी? मी 2013 मध्ये लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट येथे ॲज अ फिरता दवाखाना पथकमध्ये नर्स म्हणून जॉबला लागले. नर्स म्हणून जॉब करत असताना मी तिथे माझं एज्युकेशन स्टॉप नाही केलं. मी तिथे काम करत असताना माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. मी BA मध्ये सायकोलॉजी स्पेशली निवडलं. त्याच्या मागचं लॉजिक असं होतं की जे घरामध्ये फॅमिलीमध्ये जो सायकोलॉजिकल इश्यू होता तो मला थोडासा कुठे त्याच्याबद्दल नॉलेज हवं होतं. आणि खरंच पुन्हा प्राऊड फील होतं की जे मी एज्युकेशन घेतलं त्यामधून जे काही नॉलेज मिळालं त्याचा उपयोग मला माझ्या फॅमिलीसाठी झाला. आणि आज माझी मम्मा जे तेव्हा जे सायकोलॉजीमधून म्हणजे की मेंटली थोडंसं काही सफर करत होती, आज त्यामधून ती पूर्ण नील आहे आणि ती आज फुल फायनल सपोर्ट करते माझ्या दादाला. सो त्या नॉलेजचा कुठेतरी एक फायदा झाला आणि ती एक खूप मोठी अचिव्हमेंट झाली आम्हा सगळ्या कुटुंबासाठी, इव्हन माझ्या पूर्ण लाईफसाठी. ग्रेट, ग्रेट. सो आपल्या श्रोत्यांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? काय शिकलात तुम्ही तुमच्या या लाईफ जर्नीमध्ये आणि तुम्ही काय त्यांना सांगू इच्छिता? पूर्ण लाईफ जर्नीमध्ये खरंच म्हणजे जर्नीमध्ये अजून चालू आहे की खरंच प्रत्येक मिळणारी एक आपल्याला संधी की तुम्हाला काहीतरी करिअरमध्ये करायला मिळतं, तर कोणीतरी आपल्याला सांगतंय ते करण्यापेक्षा किंवा लोक जिथे जातात तिथे जाण्यापेक्षा तुम्हाला ज्या क्षेत्राची आवड आहे, तुम्हाला ज्यामध्ये करिअर करायचंय त्यामध्ये प्रत्येकाने करिअर करावं आणि मिळणारी प्रत्येक संधीचा लाभ घ्यावा. म्हणजे की सक्सेस हे म्हणजे की असं मिळून की आयतं मिळत नाही. तुम्ही जेव्हा त्या प्रत्येक संधीचा लाभ घेता तेव्हा आपण सक्सेस होतो असं मी म्हणेन. थँक्यू सारिका मॅडम. तुम्ही खूप छान प्रकारे तुमची जर्नी सांगितली, तुमचे अचिव्हमेंट सांगितले, लर्निंग्स, आणि त्याच्यातनं तुम्ही तुमचा मेसेज सुद्धा आमच्या श्रोत्यांसाठी खूप छान दिला. सो थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.